नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्या समोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट्स। पहा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय सेवेमध्ये जाण्याचे जे स्वप्न पाहतायत विद्यार्थी त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी असणारी एक बातमी आहे। नुकतंच आपल्या या 30 तारखेला आपलं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण जे काही पदभरती आहे त्या संदर्भात अंतिम मंजुरी मिळाली गेलेली आहे आणि अगदी आपल्या समोर एक महत्त्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे की जी काही कृषी विभागाची भरती आहे या वर्षामध्ये संपन्न होणारी त्या संदर्भात अगोदर झालेली नियुक्ती आणि आता रिक्त असणाऱ्या जागा आणि आता आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती पदभरती होणार आहे त्या संदर्भामधील जागा उपलब्ध झालेल्या आहेत। पहा आपले तत्पूर्वी सरळ सेवा एग्जाम जे असतील, महानगरपालिका भरती असेल, यासाठी एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशी आपली बॅच आहे जी परिपूर्ण अशी स्वरूपाची रेकॉर्डेड बॅच विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न शासकीय सेवेमध्ये जाण्याचं पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी बॅच अत्यंत माफक दरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि अगदी त्यावरच टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहे। अंतिम टप्प्यामध्ये सराव करण्यासाठी या टेस्ट सिरीजचा विद्यार्थ्यांनी लाभ होईल आणि त्यांचं शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल। पहा बातमी काय आहे जाणून घेऊयात। आपल्या सध्याचे कृषी मंत्री बरोबर माणिकराव कोकाटे यांच्या समोर जो तारांकित प्रश्नामध्ये प्रश्न विचारला गेला की सध्या कृषी विभागामध्ये असणाऱ्या रिक्त पदांविषयीची माहिती संदर्भात त्यांना प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या उत्तराखातर राज्यातील कृषी विभागाच्या विविध आस्थापनाच्या 27,502 किती साधारणतः 27,502 पदे मंजूर आहेत। मे अखेर 18,298 पदे भरली असून 9,204 पदे रिक्त आहेत। पहा अशा स्वरूपाची त्यांच्या समोर प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांचं उत्तर पहा, जळगाव जिल्ह्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, अनुरेखक, वाहन चालक, नाईक, शिपाई, रोपमाळा मदतनीस या संवर्गातील एकूण 927 पदे मंजूर असून त्यापैकी 557 पदे भरलेली आहेत, 370 पदे रिक्त आहेत। वित्त विभागाच्या दिनांक 31/10/2022 च्या शासन निर्णयाद्वारे वाहन चालक व गट क संवर्गातील पदे भरण्यास निर्बंध आहेत। तसेच अनुरेख हे पद व्यपंगत संवर्ग आहे असं म्हटलं तर त्यातल्या ज्या अपडेट जे मिळाली गेली त्यांच्या थ्रू उत्तर जे मिळालं गेलं त्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा गट ब या संवर्गातील एकूण 15 पदे, महाराष्ट्र कृषी सेवा गटातील कनिष्ठ या विभागामधील साधारणतः 72 पदे अशी एकूण 87 पदे आणि मागणी पत्र तसेच लिपिक संवर्गातील एकूण 215 पदे या महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगास पाठवण्याकरिता प्रस्ताव वित्तीय विभागा उपसमितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे। साधारणतः आपल्याला जरी जागांची इथं संख्या कमी दिसली तरी पाठपुरावा केल्यानंतर आणि कारवाई होईपर्यंत आपल्याला साधारणतः रिक्त पदांच्या स्वरूपात लक्षात येते भरपूर साऱ्या रिक्त जागा आहेत आणि या जागेसंदर्भात जर अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भात पाठपुरावा केला किंवा सर शासनाने जर त्या संदर्भामध्ये कारवाई अत्यंत पारदर्शकपणे केली तर जास्तीत जास्त जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहू शकतात आणि साधारणतः इत्या कालखंडामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांसाठी जे या पदासाठी साधारणतः पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी नक्कीच ही एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। साधारणतः विद्यार्थी मित्रांनी इथून पुढे या क्षेत्राशी रिलेटेड किंवा ज्या पदाशी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागणं गरजेचं आहे। नक्कीच या पावसाळी अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया संपन्न होईल आणि आपल्याला प्रत्यक्षात या कालखंडामध्ये आपल्याला पदभरती जाहीर झालेली दिसेल की जी ऐन वेळेला नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांना आतापासूनच याची माहिती असणं गरजेचं आहे। नक्कीच तुम्हाला या संदर्भात पुढे कारवाई करणं सोपं जाईल। पहा यासारखी अपडेट महत्त्वपूर्ण आपण या चॅनलवरती पाहत असाल त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करायचा। या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अशी अपडेट असेल, माहिती असेल आणि पदभरती संदर्भातील ज्या काही आवश्यक गोष्टी असेल त्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। दुसरी गोष्ट तुमचं ॲप्रिसिएशन जरूर या गोष्टीला द्या। चला पुन्हा भेटू पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तुर्तास तुमची रजा घेतोय। गुड बाय अँड टेक केअर।